नमस्कार. आपण दररोज कित्येक लोकांना भेटतो. त्यांना आपण बोलताना, हसताना, काम करताना पाहतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हसू खरं असतं का? आजच्या काळात मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य हा सर्वात मोठा विषय आहे. पण तोच विषय सर्वात जास्त दुर्लक्षित होतो. तेवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत समजलं की प्रत्येक व्यक्ती जीवनात कधीतरी मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडतो. पण त्याची कारणे काय आहेत हे फार कमी लोकांना माहीत असतं. तर आज तुम्हाला तुमचे सर्वात धोकादायक 4 शत्रू दाखवतो, जे शांतपणे तुमच्या जीवनात घुसतात आणि हळूहळू तुमच्या मानसिक आरोग्याला उद्ध्वस्त करतात. पहिला शत्रू तुमच्या रोजच्या सवयीमधूनच जन्म घेतो. Permanent population, defined territory, come. थांब. तू पुन्हा उशिरापर्यंत जागी होतास ना फोनमध्ये टाइमपास करत? अगं तू थोडं वेब सिरीज बघत होतो. कालच नाही वेळ कसा निघाला. तुझ्या तोंडावर बघ किती थकवा आहे. बस इथेच रील बघ. झोपेची कमतरता फक्त थकवाच नाही तर तुमची एकाग्रता आणि मानसिक आरोग्य कमकुवत करते. हॅलो, कुठे रे तू? ते जरा रात्री घेतली होती त्यामुळे जरा डोकं जड पडलं. बाकी काय नाही. खरंच तुला वाटतं का ते ड्रिंक केल्यानंतर सर्व काही ठीक होईल? नाही ग, रिलॅक्स वाटतं बघ मला. आणि काही तास तरी सगळं चांगलं वाटतं बघ. पण नंतर शरीराला होणारा त्रास त्याचं काय? हा चिन्मय, त्याला वाटतं अल्कोहोल घेणे हे फक्त त्याची सवय आहे. पण हेच सवय त्याची मानसिक आरोग्य खराब करण्याची दुसरी पायरी आहे. नशा करणं म्हणजे तात्पुरता विसावा पण कायमचं नुकसान. हां, हॅलो, कोण? हां, शेखर बोलतो. बोला ना. चाल, मी करतो फोन. हे गणपती बाप्पा, मी एकटं हे सर्व गोष्टी कशा सांभाळू? लेकराची ट्युशन फीस, घर भाडं, लाईट बिल, किराणा बाजार, काय काय करू मी? आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव म्हणजे शांतपणे मानसिक आरोग्य खराब करणारा तिसरा शत्रू. हॅलो. हॅलो, कुठे आहेस धीरा? हॉस्टेलमध्ये. मी झोपले ग. काय दिवस मावळतं कोणी झोपतं का? ये इथे, मी आली आहे ग्राउंडला. बरं बरं, आलेच. तू सकाळी रनिंगला का नाही येत? मला ना सकाळी लवकर उठणं होतच नाही बघ. अरे, सकाळी लवकर उठणं होत नाही म्हणून व्यायाम नाही असं कसं चालणार बरं? याचा परिणाम तुझ्या शरीरावरच नाही तर मनावरही होऊ शकतो. आपल्या शरीराला दररोज हालचाल पाहिजे, पण आपण स्वतःला मोबाईलमध्ये
रील्स पाहण्यासाठी गुंतवलोय. आपल्या आयुष्यातील एक दिवस, एक महिना, एक वर्ष, 2 वर्ष निघून जातात. शरीर थकलेलं नसतं, पण मन मात्र थकलेलं असतं. हाच आहे मानसिक आरोग्याचा चौथा धोकादायक शत्रू. तुमच्यातला प्रत्येक जण त्रास सहन करतोय, पण बदल घडवणं आपल्या हातात आहे. पण वेळेवर झोप, नशा टाळणं, ताण कमी आणि थोडासा व्यायाम केला तर आपण ह्या 4 शत्रूंना हरवू शकतो. आम्ही बदल घडवणार. तर तुम्ही स्वतःहून निर्माण केलेले तुमचे सर्वात धोकादायक 4 शत्रू कोणते हे तर तुम्हाला समजलंच आहे. तर आपल्या भारत सरकारने मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017 हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आपल्यासाठी अंमलात आणला आहे. तुम्हाला सारखा आळस येत असेल किंवा रात्री वेळेवर झोप येत नसेल किंवा मग नेहमी चिंतेत राहत असाल तर आत्ताच ह्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधा आणि आपले मानसिक आरोग्य सुधारा. एक छोटासा बदल म्हणजे मोठा परिणाम.